राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा, कोकणमध्ये संपूर्ण पावसाने, अवकाळी पावसाने हाहाकार माजवलेला आहे. मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये देखील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झालेली आहे. मोठ्या प्रमाणात नदीला देखील पूर आलेले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील आहेत. आबा, काय सांगाल? राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते, पावसानं नुकसान झालेलं आहे. नाही, गेले 5-6 दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर अवकाळी पावसाचा फार मोठा प्रलय त्या ठिकाणी झालेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो. म्हणजे उन्हाळी पाऊस साधारण काही ठराविक भागामध्ये काही ठराविक वेळेपुरता पडत असतो, परंतु या वेळचा हंगामपूर्व पाऊस म्हणजे हा जो अवकाळी पाऊस पडतोय, हा महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडलेला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. आता सातारा जिल्ह्यामध्ये तर गेले 5-7 दिवस हा पाऊस उघडलेलाच नाही आणि सूर्यदर्शन झालेलंच नाही. अशाच पद्धतीनं कमी अधिक परिस्थिती कोल्हापूर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. या पावसामुळं अनेक लोकांच्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे, काही पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आम्ही गेल्या आठवड्यामध्येच या संदर्भातला आदेश त्या ठिकाणी पारित केलेला आहे. सगळ्या विभागीय आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या संदर्भात पंचनामे करण्याचे तातडीने निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या पद्धतीनं पंचनाम्यांचं काम महाराष्ट्रभर त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. शासन निकषानुसार ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या राज्यामध्ये झालेलं आहे या पावसामुळं, त्या शेतकऱ्यांना शासन देण्याकरता महाराष्ट्र शासन निश्चितपणानं मदत करणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे 60 घरांचं नुकसान झालेलं आहे. जवळपास एका खटाव तालुक्यामध्ये 150 कोंबड्या मृत्युमुखी पावलेल्या आहेत. तर कसं बघता याकडं? नाही, आता यामध्ये शेती पिकांच्या नुकसानीच्या बरोबर काही जनावरं सुद्धा दगावली, त्याचबरोबर काही घरांचं नुकसान झालंय, काही घरं अंशतः बाधित झाली, काही घरं पूर्णपणानं त्या ठिकाणी बाधित झालेली आहेत. शासन निकषानुसार जी मदत त्यामध्ये देणं शक्य आहे, ती मदत शासन पूर्णपणाने देण्यास तयार आहे. जो जून मध्ये पाऊस पडायचा तो मे महिन्यात पडत आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आत्ताच तुम्ही म्हणला की पंचनामेचे आदेश दिलेले आहेत, पण ते कधीपर्यंत लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल? मध्ये नाही, मदत पोचेल म्हणजे आता पंचनामे होणार आणि पंचनामे झाल्यानंतर कलेक्टर थ्रू ते प्रस्ताव राज्य शासनाला प्राप्त होऊन विभागीय आयुक्तांच्या मार्फत त्यानंतर शासन निकषामध्ये जे जे शेतकरी बसतील त्यांना डीबीटी प्रणालीद्वारे आम्ही मदत त्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी वर्ग करणार आहोत. शेतकऱ्यांना काय आव्हान करा? नाही, आता शेतकऱ्यांना आव्हान म्हणजे आता अवकाळी पावसाचं आव्हान करत असताना यामध्ये शेतकऱ्यांचा काही दोष आहे असं नाही, कारण निसर्गाच्या पुढं आपण सगळेजण त्या ठिकाणी थिटे आहोत. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी काम करत असताना काय होतं, या पावसामध्ये विजांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो. त्यामुळे शेतीमध्ये जात असताना या बाबींचा विचार करून सुद्धा आपण शेती किंवा शेतीच्या अनुषंगानं करण्यात येणाऱ्या मशागती याकडं सुद्धा आपण थोडंसं सावधपणानं त्या ठिकाणी शेतीमधली कामं करणं आवश्यक आहे. आता पेरणीच्या संदर्भामध्ये अनेक आता शेतकरी पेरणी करायला लागले. थोडीशी पेरणी करत असताना सुद्धा म्हणजे आता हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलाय, कारण गेल्याच आठवड्यामध्ये मान्सून पूर्व आढावा बैठक या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्याच्या मान्सूनपूर्व एकूणच आढावा बैठक त्या ठिकाणी झाली. मग मुंबईसारखं महानगर असेल, सगळी मोठी शहरं असतील, त्या ठिकाणचा आढावा असेल, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना VC वर घेऊन आणि प्रत्येक विभागाचे सचिव
हे त्या मीटिंगला हजर होते. त्या अनुषंगानं प्रत्येक जिल्ह्यामधला आढावा, मान्सून पूर्व आढावा हा त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं योग्य ते निर्देश हे शासनानं त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. शेवटचा प्रश्न राजकीय आहे. तुमच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये आता सामील झालेले आहेत. आत्ताच गिरीश महाजन साहेबांनी देखील बोललेले आहेत की तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा छगन भुजबळ यांना बनवलं जाईल. कसं बघताय याकडे? आता गिरीश भाऊ काय म्हणाले मला माहित नाही, परंतु भुजबळ साहेब या राज्यामधले एक ज्येष्ठ नेते आणि निश्चितपणानं त्यांना हे कॅबिनेट मंत्रीपद देऊन किंवा मंत्रीपद देऊन हा त्यांचा सन्मानच त्या ठिकाणी पक्षानं आणि सरकारनं केले. तर हे होते राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील. पुढारी न्यूज साठी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.